महाराष्ट्रामधील जनाई महिला सेवा संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या जनाई विद्यालयात एक अनोखा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा महायज्ञ उपक्रम आयोजित करण्यात आला। या उपक्रमाच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन मोहननगर हिल लाईन येथे सकाळी करण्यात आले। हा कार्यक्रम शाळेच्या इतिहासात प्रथमच होत असल्याचे सांगण्यात येत आहे। जनाई विद्यालयात विद्यार्थ्यांमधील ज्ञान, कला आणि नवोपक्रमशीलता वाढविण्याच्या उद्देशाने या महायज्ञ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व सर्जनशील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली। कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात BN पाटील सर, संध्या पाटील मॅडम, विकास पाटील सर, स्वप्नील पाटील सर, सुनील पाटील सर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली। या कार्यक्रमावेळी उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले। नमस्कार, मी BN पाटील, कार्याध्यक्ष जनाई महिला सेवा संस्था। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनात नव्या शैक्षणिक शासनाने बदल केलेले 2020च्या नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, उद्योग आणि व्यवसाय करता यावा, शिक्षणाबरोबर त्यांना प्रात्यक्षिक शिक्षण मिळावे यासाठी आम्ही ज्ञान यज्ञ या नावाने शाळेमध्ये प्रकल्पाचे प्रदर्शन घडवलेले आहे। यात विशेष म्हणजे करिक्युलरवर आधारित हा संपूर्ण अभ्यासावर आधारित आम्ही सोहळा आयोजित केलेला आहे। विद्यार्थ्यांनी व शिक्षकांच्या मदतीने विविध प्रकल्प तयार केलेत आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास कसा सोपा करता येईल आणि माहिती आणि तंत्रज्ञानाचा विकास विद्यार्थ्यांचा कसा करता येईल याचा प्रयत्न, छोटासा अल्पसा प्रयत्न आम्ही यावर्षी केलेला आहे। दरवर्षी अशा प्रकारचे प्रदर्शन भरवून मुलांना निरीक्षणातून, अवलोकनातून हा अभ्यास आणि अभ्यासपूरक उपक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम फार चांगला ठरणार आहे, प्रेरणादायी ठरणार आहे असं मला वाटतं। म्हणून त्याचबरोबर विद्यार्थ्यांना, बाजू सभोवतालच्या शैक्षणिक संस्थांना आणि बाहेरील नागरिकांना आम्ही पाचारण केलंय। या आमच्या शाळेमध्ये नम्र विनंती आहे आणि या प्रदर्शनाचा लाभ घ्या। विद्यार्थी एकत्र आल्यानंतर, शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थाचालक एकत्र आले की किती सुंदर उपक्रम सादर करता येतो याचं प्रात्यक्षिक आपल्याला बघता येईल। धन्यवाद। इस्माईल शेख, जनशक्ती, महाराष्ट्र।